पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अजित पवार गट दावा करण्याची शक्यता आहे। पुण्यातील कार्यालय प्रशांत जगताप यांच्या नावावर आहे। अजित पवार गटाला कायदेशीर दावा करता येणार नसल्याची माहिती मिळते। मात्र पुण्यातलं हे राष्ट्रवादी कार्यालय आपण बघतोय आणि आता याच ठिकाणी माझे सहकारी प्रदीप कापसे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। प्रदीप, पुण्यातल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयावर अजित पवार गट दावा करण्याची शक्यता आहे। सुमित, आपल्याला काल माहिती आहे की 2 दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल जो आहे तो अजित पवारांच्या बाजूने गेला। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळे चिन्ह जे आहे ते अजित पवारांना मिळालेलं आहे। मात्र राज्यभरामधली राष्ट्रवादी काँग्रेसची जी कार्यालय आहेत ती खरं तर अजित पवार गटाकडून ताब्यामध्ये घेतली जातात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुण्यातलं जे शहर कार्यालय आहे की जिथून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेसचा कारभार जो आहे तो चालायचा, ज्याचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झालेलं होतं, हे शहर कार्यालय जे आहे ते भविष्यामध्ये अजित पवार गटाकडून या कार्यालयावरती ताबा जो आहे किंवा दावा जो आहे तो केला जाऊ शकतो। मात्र शरद पवार गटाकडून सांगितलं जातं की हे कार्यालय जे आहे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नावावरती आहे। त्यामुळे कायदेशीर कोणताही दावा जो आहे तो या कार्यालयावरती अजित पवार गटाला करता येणार नाही, कारण याची संपूर्ण कागदपत्र असतील किंवा याचे सगळे मालकी हक्क जे आहेत ते वैयक्तिक प्रशांत जगताप यांच्या नावावरती असल्यामुळे पक्ष म्हणून खरं तर या कार्यालयावरती दावा जो आहे तो अजित पवार गटाला करता येणार नाही। मात्र काल आपण पाहतोय की कार्यालयावरचं राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हे चिन्ह जे आहे ते काढून घेण्यात आलेलं आहे। नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हे आता खरं तर शरद पवार गटाचं नाव असणार आहे। मात्र कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी आपण पाहतोय की पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आरसीपी दंगल नियंत्रण पथकाचे कर्मचारी जे आहेत ते सुद्धा खरं तर या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भविष्यामध्ये अजित पवार गटाकडून या कार्यालयावरती दावा केला जातो। आपण बघतोय पोलीस सुरक्षा ठेवण्यात आलेली आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।